हे आहेत श्रीमान अ आणि हे आहेत श्रीमान ब। श्रीमान अ यांच्या सोसायटीमध्ये कचऱ्याचं योग्य नियोजन होतं आणि श्री ब यांच्या सोसायटीमध्ये कोणी मनावरच घेत नाही। श्री अ यांच्या सोसायटीमध्ये ओला आणि सुका कचरा लोक वेगवेगळा साठवतात, पण श्री ब यांच्या सोसायटीमध्ये तसं काहीच नाही। सगळा ओला आणि सुका कचरा एकत्रच। श्री अ यांची सोसायटी कचऱ्याच्या योग्य नियोजनामुळे दिसते स्वच्छ, सुंदर आणि हरित। आणि श्री ब यांची श्री अ यांचा कचरा महानगरपालिकेच्या गाडीतून व्यवस्थित कचरा डेपोत जातो, पण श्री ब यांच्या सोसायटीचा कचरा न्यायला सगळ्यांनाच त्रास होतो। श्री अ यांच्या सोसायटीमध्ये योग्य कचऱ्याच्या निर्मूलनामुळे न रोगराई न आजार, पण श्री ब यांच्या सोसायटीमध्ये काही न सांगितलेलंच बरं। श्री अ यांच्या सोसायटीतले लोक समजूतदार, नियम पाळणारे आणि म्हणूनच अगदी सुखी दिसतात, पण श्री ब यांच्या सोसायटीत नेहमीचीच बोंब। तर मग यावर उपाय काय? तुम्ही तुमचा हा परिसर इतका स्वच्छ आणि सुंदर कसा काय ठेवता? म्हणजे कचऱ्याचं नियोजन तुम्ही कसं करता? सांगतो, नक्की सांगतो। या बोलूयात आपण। मुळात आमच्या सोसायटीतल्या सगळ्या फ्लॅट धारकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं। म्हणजे फक्त फ्लॅटची स्वच्छता असंच नव्हे तर परिसराची स्वच्छता ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे हे त्यांना समजावून सांगितलं। प्रत्येक फ्लॅटमधून गोळा करतानाच आम्ही ओला आणि सुका कचरा वेगळा वेगळा गोळा करतो। त्यांच्या पिशव्यांमधून तो प्रत्येक बिल्डिंगच्या खाली कलेक्ट झाला की मग सगळ्या बिल्डिंगचा आणि सोसायटीचा मिळून ओला आणि सुका कचरा वेगळा वेगळा ठेवला जातो आणि मग कॉर्पोरेशनची गाडी तो घेऊन जाते। वाह, वसई विरार स्वच्छ सुंदर हरित राखण्यासाठी। वसई विरार स्वच्छ सुंदर। आता पहा, श्री ब यांच्या सोसायटीतली लोक कशी सुखी आणि आनंदी दिसतात। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा साठवा आणि कचरा निर्मूलनाचा संदेश सगळीकडे पाठवा। वसई विरार स्वच्छ सुंदर हरित राखण्यासाठी सहकार्य करा। स्वच्छ भारत अभियानाची कास धरा। वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे आवाहन।